नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्। नमो गोविन्ददेवाय ज्ञानदेवस्वरूपिणे वाग्मिने वाङ्निधानाय यतये वेदमूर्तये। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। भगवान शंकराचार्यांच्या गुरुअष्टकम या स्तोत्राच्या संदर्भात गुरुभक्ती योगाचं चिंतन करत असताना आज आपला हा 5वा भाग आहे। काल आपण पाहिलं की कशा प्रकारे वास्तविक सुखाचा सुगंध हा सद्गुरूंच्या चरणकमळामध्ये आहे आणि तो कागदी फुलांसारख्या जगामधल्या सगळ्या बाकीच्या गोष्टींमध्ये नाही आहे हे कळल्यानंतर कशा प्रकारे सगळं चराचर गुरुस्वरूप वाटायला लागतं। आणि त्या संदर्भात श्रीमद भागवतात येणाऱ्या अवधूत आणि यदू यांच्यातल्या संवादाचा प्रसंग आणि अनेक गुरूंचं वर्णन संक्षिप्त रूपात आपण काल पाहिलं। भगवान आचार्यांनी या स्तोत्राच्या पहिल्या 2 श्लोकांमध्ये उत्तम शरीर, आपल्या कुटुंबातले सगळे आपल्याविषयी अनुकूल असणं, इष्टमित्र सोयरे वगैरे, यश, धनसंपत्ती, घर, ही सगळी भौतिक साधनं या सगळ्या साधनांनी संपन्न असून सुद्धा सद्गुरूंच्या चरणाशी मन लिप्त नसेल, सद्गुरूंच्या चरणांवर ते आसक्त नसेल तर या सगळ्या साधनांचा काही उपयोग नाही, हे पहिल्या 2 श्लोकांमध्ये सांगितलं। यानंतर 3ऱ्या श्लोकात म्हणतात, षडंगादिवेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वंच गद्यंच पद्यं करोति गुरोरंघ्रिपद्मे मनश्चेन्न लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किं। पहिल्या 2 श्लोकांमध्ये सगळ्या प्रकारच्या भौतिक सोयी सुविधा, आप्त स्वजन ज्यांच्या बाबतीत आपल्याला ममत्व वाटतं, आपण पाहिलं एकदा देह मी आहे असं म्हटलं की देहाविषयीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या आहेत असं वाटून त्यांच्या संयोगामध्ये सुख वाटतं, वियोगामध्ये दुःख वाटतं आणि मन त्याच्यात अडकतं। 3ऱ्या श्लोकात ज्ञानाच्या दृष्टीनं ज्ञानार्जन, विद्यार्जन हे प्राप्त करण्याच्या दृष्टीनं आपण जो लौकिक त्यामध्ये मिळवतो, जे काही ज्ञान मिळवतो आणि त्या व्यतिरिक्त, कारण एक तर आहे ज्ञान आणि दुसरी आहे प्रतिभा, नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा जे आहे उपलब्ध, त्या सगळ्या वाङ्मयाचं, दर्शनाचं, चिंतन, मनन, त्यातून त्यावर प्राप्त झालेला अधिकार, आणि दुसरीकडे उत्तम अशा प्रकारची नवीन रचना करण्याची प्रतिभा, हे दोन्हीही जरी प्राप्त झालं
किंवा यापैकी कुठली एक गोष्ट साधता आली, आपण विद्वान असू, आपण महाकवी असू, मोठे साहित्यिक असू, आणि त्या अर्थी सगळीकडे आपला लौकिक पसरलेला असेल, हे सगळं असून सुद्धा जर सद्गुरूंच्या चरणारविंदांचा आश्रय घेतला नाही, तर मात्र आपलं ते सगळं ज्ञान आणि आपली ती प्रतिभा, आपलं साहित्य, हे सगळं गतार्थ आहे, असं भगवान आचार्य यात षडंगादि वेदो मुखे शास्त्रविद्या. याचा जरा विचार करायचा म्हटलं तर वेद आपल्याला ठाऊक आहे. त्या वेदांचं अध्ययन त्याच्या 6 अंगांसहित करणं, याला एक वेगळं महत्त्व आहे. वेदाची जी 6 अंग आहेत, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष, यापैकी खरं तर मुळात वेदाचं अध्ययन करणं, मग त्याच्या संहितेचं अध्ययन असेल, त्याच्या अर्थाचं चिंतन असेल, आणि त्यानंतर एखाद्या अंगाचं, यातल्या फक्त व्याकरणाचंच अध्ययन केलं, फक्त ज्योतिषशास्त्राचं अध्ययन केलं, निरुक्ताचं अध्ययन केलं, किंवा त्या एका अंगाचं अध्ययन केलं, तरी ते विद्वत्तेचं एक खूप मोठं प्रमाण आहे. पण पूर्वीच्या काळात अगदी 12-12 वर्ष गुरूंच्या सहवासात राहून विद्यार्थी या सगळ्या अंगांसहित वेदांचं अध्ययन करत, त्यासोबत शास्त्र सगळी त्यांच्या मुखोद्गत असत. शिवाय वेदांताधिक सगळ्या दर्शनशास्त्रांचं सुद्धा जी षड दर्शनं आहेत, त्यामध्ये पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा म्हणजे वेदांत, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, ही 6 दर्शनं, आणि या व्यतिरिक्त चारवाक वगैरे जी अवैदिक दर्शनं मानली गेली, जैन इत्यादी, हे सगळं दर्शनशास्त्र, सगळे शास्त्रग्रंथ, वेदांचं सांगोपांग अध्ययन. आता वास्तविक पाहिलं तर भगवान आचार्य म्हणतात की हे सगळं अध्ययन जरी तुम्ही केलं तरी सद्गुरूंच्या चरणाशी मन लागलेलं नसेल तर ते व्यर्थ आहे. पण वास्तविक आपली परंपरा अशी आहे की वेद इत्यादी सगळ्या गोष्टींचं जे अध्ययन आहे ते करायचंच असतं मुळात गुरूंच्या पायाशी बसून, सद्गुरूंच्या सान्निध्यात राहावं, त्यांची सेवा करावी आणि या सगळ्या गोष्टींचं अध्ययन त्यांच्याकडून करावं, ते शिकावं. मग ज्या अर्थी एखाद्यानं षडंगादि वेद या सगळ्याचं अध्ययन केलेलं आहे त्या अर्थी ते गुरूंच्या पायाशी बसून केलेलं आहे असं गृहीत धरलं पाहिजे, कारण आपली परंपरा तशीच आहे. मग गुरूंच्या पायाशी बसून 6 अंगांसहित आणि सगळ्या शास्त्रांचं, वेदाचं अध्ययन ज्यानं केलं त्याला परत सद्गुरूंच्या चरणाचा आश्रय नाही घेतला तर हे सगळं व्यर्थ आहे असं म्हणण्याचं काय कारण आहे? आता इथं मुळात आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे, विद्याध्ययन, विद्याभ्यास हे शब्द आपण वापरतो, पण ही विद्या मुळात 2 प्रकारची आहे. एक आहे पराविद्या आणि एक आहे अपराविद्या. एक आहे अलौकिक ज्ञान आणि एक आहे लौकिक ज्ञान. जे अलौकिक आहे त्यालाच पराविद्या म्हणतात, अलौकिक किंवा पारलौकिक. आणि जे लौकिक आहे त्याला अपराविद्या, याच्यामध्ये ते स्थान दिलेलं आहे. ही अपराविद्या म्हणजे काय? अपराविद्या म्हणजे आज आपण अगदी आजच्या संदर्भात पाहायचं झालं तर शाळा महाविद्यालयांमधून आपण जे काही शिकतो, जे शिकून आपल्याला डिग्री मिळते, मग त्यामध्ये सगळी शास्त्र असतील, भौतिकशास्त्र असेल, वैद्यकशास्त्र असेल, तंत्रज्ञान असेल, कायद्याविषयीचं ज्ञान असेल, साहित्यशास्त्राचं ज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, हे सगळं
ज्यात समाविष्ट होतं ती आहे अपराविद्या, अर्थात लौकिक ज्ञान, ज्यामुळे आपलं भौतिक जीवन सुखकर होतं. आणि दुसरं जे ज्ञान आहे, जे अलौकिक आहे, जे पारलौकिक आहे, ते वेगळं आहे. तिथं आपली जी मोक्षशास्त्र आहे आपलं, मग भक्ती असेल, योग असेल किंवा उपनिषदादी ग्रंथांचं अध्ययन असेल, याचा संबंध त्या अलौकिक पारलौकिक कल्याणाशी आहे, आध्यात्मिक उन्नतीशी आहे. म्हणून त्याचा समावेश त्या पराविद्येमध्ये होतो. ही अपराविद्या जी आपण ग्रहण करतो, भगवान आचार्यांनी इथं वेदासहित वेदांगांचा समावेश सुद्धा या सगळ्या लौकिक अध्ययनामध्येच केलेला आहे. जे अलौकिक आहे, या सगळ्यांच्या जे पलीकडे, जे वास्तविक आपल्या जीवनाचा जो उद्देश आहे, मुळात काल आपण नित्यानित्य विवेकाबद्दल जाणून घेतलं. कुठली गोष्ट नित्य आहे, कुठली गोष्ट अनित्य आहे, हा जसा एक विवेक आहे, तसा साध्य साधन विवेक हा पण एक विवेक आहे. शरीराविषयी आपण बोललो. शरीराला जेव्हा आपण साध्य मानतो, तेव्हा आपण या सगळ्या प्रपंचामध्ये गुंतून पडतो. वास्तविक आपण हे ओळखून घेतलं पाहिजे की शरीर हे साध्य नाहीये, ते साधन आहे. या सगळ्या ज्या अपराविद्या आहेत, लौकिक ज्ञान आहे, ते निश्चितपणे आवश्यकच आहे, पण ते साधन म्हणून आवश्यक आहे, ते साध्य नाही आहे. साध्य काय आहे? साध्य तेच आहे जे भगवान आचार्य या स्तोत्रामध्ये सांगतात. साध्याचं जर भान नसेल आणि साधनामध्ये आपण अडकून पडलो तर ते गतार्थ आहे, ते व्यर्थ आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीला भगवान आचार्य, कारण भौतिक अनुकूलता, उत्तम शरीर, सगळ्या प्रकारचं ज्ञान, सगळी समृद्धी ही एक प्रकारे अनुकूलता आहे. या अनुकूलतेचा उपयोग साधन म्हणून आपण आपल्या खऱ्या साध्याकडे जाण्यासाठी केला तर त्याचा उपयोग आहे. हाच या स्तोत्राचा भावार्थ आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं जसं सगळं भौतिक वैभव सुद्धा सद्गुरूंच्या आश्रयाशिवाय व्यर्थ आहे, तसं आपलं प्राप्त केलेलं सगळं लौकिक ज्ञान, मग ते सगळ्या प्रकारचं ज्ञान, शास्त्र, दर्शन इत्यादी इत्यादी, ते सगळं सुद्धा या सद्गुरूंच्या आश्रयाशिवाय अगदी व्यर्थ आहे. आता इथं आणखीन एक गोष्ट जरा चिंतन करण्यासारखी आहे. हे ज्ञान सुद्धा दोन प्रकारचे आहे. एक आहे शब्द ज्ञान आणि दुसरं आहे अर्थज्ञान. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरानी वहावा भार माथा, तेव्हा विचार हा केला गेला पाहिजे की वेदांचा अर्थ आम्हासीच ठावा याचा अर्थ काय. कारण जसं की आपल्याला ठाऊक आहे, जगद्गुरु तुकोबाराय हे काही कुठे वेद शिकलेले नव्हते, पण त्याचा अर्थ मात्र त्यांना कळलेला होता. मग वस्तूचं शब्दज्ञान आणि वस्तूचं अर्थज्ञान यात फरक काय? आपल्याला जर कोणी विचारलं की पाण्याचा अर्थ काय, पाणी त्याचा अर्थ काय, आपण काय सांगू? जल, नीर, तोय, सलिल. इतर भाषांमध्ये सांगायचं म्हणलं तर वॉटर असं आपण सांगू, हा पाण्याचा अर्थ आहे. पण वास्तविक तो पाण्याचा अर्थ नाहीये. हे सगळे जे शब्द आपण सांगितले ते पाण्याचे फक्त पर्यायवाची शब्द आहे. मग पाण्याचा अर्थ काय? मग आपण काय करू शकतो? आपण एका ग्लासमध्ये पाणी घेऊन येऊ, ते त्याला दाखवू, हा पाण्याचा अर्थ आहे.
प्रत्यक्ष त्या वस्तूची अनुभूती हे अर्थज्ञान आहे. आणि बाकी त्या वस्तूची फक्त माहिती हे शब्दज्ञान आहे. पाण्याबद्दलच्या माहितीनं पाण्याचं रासायनिक नावासहित सगळी नावं माहीत असल्यानं तहान भागत नाही. तहान भागण्यासाठी पाणी ग्लासमध्येच आणावंच लागतं आणि ते प्यावं लागतं. पदार्थाची एखाद्या रेसिपी जाणून घेऊन, लिहून घेऊन, पाठ करून किंवा ती म्हणून पोट भरत नाही. त्यासाठी त्या रेसिपीनुसार पदार्थ बनवावा लागतो आणि तो बनवलेला खावा लागतो. त्यानंतर आपली भूक भागते, त्यानंतर आपल्याला आस्वाद मिळतो. त्याच प्रकारे नुसत्या शब्दज्ञानाचा उपयोग होत नाही. भगवान श्रीमद भागवतामध्ये स्वतः म्हणतात, शाब्दे ब्रह्मणि निष्णातो न निष्णायात परे यदी. केवळ या शब्द ब्रह्मामध्येच निष्णात झालेला आहे. फक्त निव्वळ पाठांतर आहे, निव्वळ कोरडा व्यासंग आहे. अगदी तासनतास प्रवचन करण्या एवढं चिंतन केलेलं आहे, तरी सुद्धा न निष्णायात परे यदी, प्रत्यक्ष त्या अनुभवाच्या दिशेनं प्रवास जर घडलेला नसेल तर त्या वक्त्याची वाणी सुद्धा वांझ आहे, हे भगवान स्वतः म्हणतात. आणि या अनुभवाचं महत्व स्वतःच्या आचरणातून दाखवून देण्यासाठी म्हणून संतांना जन्म घ्यावा लागतो. स्वतः जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जन्माचं उद्दिष्ट एका अभंगात सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वर्ताया फार महत्वाचं आहे. एकदा श्री गजानन महाराज आपल्या कक्षामध्ये बसलेले होते आणि बाहेर एका वक्त्याचं प्रवचन चालू होतं. आणि प्रवचनामध्ये बोलत असताना तो वक्ता त्यानं गीतेतलं प्रमाण दिलं, नयनं छिंदन्ति शस्त्राणि नयनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आणि तो आत्मा कसा जन्मत नाही, मरत नाही, अग्नी त्याला काही करू शकत नाही, शस्त्र त्याला छेदू शकत नाही वगैरे, हे सगळं अगदी रंगून जाऊन सांगत होता. पण त्याच्या सांगण्यामधला तो दंभ, केवळच ते पोकळ शब्दज्ञान हे श्री महाराजांच्या लक्षात आलं. त्या वक्त्याचं ते प्रवचन झाल्यानंतर जेव्हा तो वक्ता महाराजांकडे आला तेव्हा महाराजांनी त्याचा हात हातात घेतला आणि त्याला आपल्या जवळ आपल्या बाजेवर बसवलं. महाराज तर महाराज होते, अलौकिक होते. त्यांच्या इच्छेनं त्या बाजेला आग लागली. ती आग लागता क्षणी तो वक्ता अगदी धडपडीनं तिथून उठण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात महाराजांनी त्याच्या हाताला परत एकदा घट्ट धरलं आणि ते काही त्याला सोडेना. बाज तर जळते, महाराजांना त्या अग्नीनं काही होत नाहीये, पण हा मात्र घाबरलाय आणि महाराज त्याला सोडत नाहीयेत. शेवटी महाराज त्याला म्हणाले, अहो तुम्ही आत्ताच काय सांगितलं, नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः, अग्नी या आत्म्याला काही करू शकत नाही, तुम्ही आत्मा आहात, मग तुम्हाला घाबरण्याचं काय कारण आहे. त्या वक्त्याच्या लक्षात आली. एक असाच प्रसंग, अगदी आता सविस्तर सांगत बसायला तेवढा वेळ नाहीये, गुरुचरित्रात सुद्धा असा एक प्रसंग येतो. कशा प्रकारे शब्दज्ञानाच्या आहारी जाण्यानं माणूस निव्वळ अहंकारी बनतो. दोन ब्राह्मण सगळीकडे आपल्या ज्ञानाच्या जोरावर वादविवाद करीत निघालेले आणि जयपत्र घेत आहेत लिहून, आमच्याशी वाद घाला शास्त्रांवरती
आणि आम्हाला जयपत्र लिहून द्या की तुम्ही जिंकलात. सगळ्या ठिकाणच्या सगळ्या विद्वानांना हरवत हरवत त्रिविक्रम भारती नावाच्या एका संन्यासी साधूंजवळ जेव्हा ते येतात, तेव्हा ते त्यांना घेऊन भगवान नृसिंह सरस्वतींकडे जातात. आणि ते जेव्हा दोघे ऐकत नाहीत हे पाहून नृसिंह सरस्वती महाराज भस्माच्या कशा 7 रेखा भूमीवर रेखून बाजूने जात असलेल्या एका अडाणी माणसाला त्याच्या 7 जन्मांचं स्मरण करून देऊन त्याच्याशी या ब्राह्मणांना वाद घालायला लावून त्यांना पराभूत करतात. जेव्हा अशा प्रकारचा शब्दच्छल, शब्दज्ञान, वादविवाद, तर्काचा अत्यंतिक उपयोग करून आपलं मत मांडण्याची ओढ आणि त्यातही परत जिंकण्याची महत्वाकांक्षा, या सगळ्या गोष्टींमध्ये मुळे फोफावत जातो. आणि त्यातून होतं काय? समर्थ म्हणतात, जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षेस झाले. आणि मुळात जर आपण पाहिलं तर हे जे काही वर्णाश्रम धर्म आहे, जे काही शास्त्रज्ञान आपलं सगळं आहे, भगवान आचार्यांकडेच जर आपण गेलो, ब्रह्मसूत्र शांकर भाष्याच्या सुरुवातीला उपोद्घातामध्येच भगवान आचार्यांनी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे. युष्मदस्मत् प्रत्यय गोचरयोः विषय विषयिणोः तमः प्रकाशवद विरुद्ध स्वभावयोः इतरेतर भावानुपपत्तौ, हे जे सगळं सुरुवातीला येतं शंकर भाष्याच्या, त्यामध्ये भगवान आचार्य एक गोष्ट सांगतात की मुळात वेदप्रणीतो धर्म, हे जे काही ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास आश्रम आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्ण आहेत, हे जे काही सगळं एक ही व्यवस्था आहे आकाराला जी आली आहे, तिचा आधार मुळात काय आहे? मी स्वतःला ब्राह्मण किंवा क्षत्रिय किंवा वैश्य किंवा शूद्र केव्हा म्हणेन? मी स्वतःला ब्रह्मचारी, गृहस्थ वगैरे केव्हा म्हणेन? त्याआधी माझी अशी भावना असणं आवश्यक आहे की मी देह आहे. कारण हे सगळे वर्णाश्रम, या सगळ्या शास्त्रातल्या व्यवस्था, हे सगळे विधिनिषेध हे देहालाच लागू पडतात, हे आत्म्याला तर लागू पडू शकत नाहीत. पण जगामधली सगळी व्यवस्था, सगळे व्यवहार मात्र कसे चाललेले आहेत? भगवान आचार्य पुढे म्हणतात, सत्यानृते मिथुनी कृत्य नैसर्गिकोयम लोकव्यवहार. आपण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये कसं आचरण करतो? देह तर ही सरमिसळ कशी होते? आपण म्हणतो मी जन्माला आलो, मी एक ना एक दिवस मरणार. हे आपण कुणाच्या बाबतीत बोलतोय? जन्माला कोण आलं? आपल्याला ठाऊक आहे, जन्माला देह आला. मरणार कोण आहे? देह. आपण कोण आहोत? मग आपल्याला अनुभूती नाहीये. जे आत्म्याच्या बाबतीत सत्य आहे ते आपण देहाच्या बाबतीत बोलतोय. जो देह आपण नाही आहोत त्याला आपण मी म्हणतोय. हे सगळं सरमिसळ करून आपले व्यवहार चाललेले. आणि मुळात ही सगळी व्यवस्था या देहाच्या आधारावर असल्यामुळं जेव्हा आपण या देहाला नाकारून आपलं वास्तविक अस्तित्व शोधण्याच्या मार्गावर निघतो, मोक्षाच्या मार्गावर निघतो, तेव्हा एका अर्थी हे सगळं ज्ञान, जे काही आपलं शास्त्र ज्ञान आहे, ते फक्त गतार्थ होतं असं नाही. भगवान आचार्य त्याही पुढे जाऊन म्हणतात की ते आपल्या मनात काही ठरलेले पूर्वग्रह असतात, काही आपल्या धारणा असतात आधीच्या, असा अर्थ त्याचा घेतला तर जे कृष्णमूर्ती सुद्धा नेहमी असं म्हणायचे की हे ज्ञान आपल्याला अडथळा निर्माण करतं.
अगदी गीतेमध्ये सुद्धा सत्वगुण कसा बांधतो हे सांगत असताना भगवान म्हणतात, सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ. हे ज्ञान सुद्धा बांधणार आहे. म्हणून ते ज्ञान हे एक प्रकारे, आणि यासाठीच भगवान अर्जुनाला सुद्धा त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन हेच सांगतात. कारण हे सगळे वेद, हे सगळे शास्त्र, हे सगळं कशावर आधारलेलं आहे? मुळात या प्रकृतीच्या सगळ्या व्यवस्थेवर. आणि प्रकृती कशी आहे? तर ती गुणमयी आहे, सत्व, रज आणि तम. म्हणून वेदामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतात. मग वेदांचा मुळात उद्देश काय आहे? कारण वेदांना तर भगवान ज्ञानेश्वर महाराज हे स्वतः माऊली म्हणतात. पै अहितापासोनी काढिती हित देवोनी वाढविती नाही का श्रुती परवती माऊली जगा. वेदांचा उद्देश काय आहे? आपण ज्या कुठल्या पातळीवर असू त्या पातळीवरून आपल्याला हाताला धरून त्या परमतत्वापर्यंत, परमसत्यापर्यंत नेऊन सोडणे, हे काम वेदांचं आहे. शिवमहिम्न स्तोत्रामध्ये आपण जर पाहिलं, अतीतः पंथानम तव च महिमा वाङ्मनसयोः अतद्व्यावृत्त्यायं चकितमभिधत्ते श्रुतिरपि. अतद्व्यावृत्ती, ही अतद्व्यावृत्ती म्हणजे काय? आपण ऐकलं असेल की श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. माऊलींचा अभंग आहे. वेद आपल्याला भगवंताचं थेट ज्ञान देऊ शकत नाहीत, अनुभव देऊ शकत नाहीत. ते प्रतिपादन करू शकतात. आणि म्हणून ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीमध्ये त्या आत्मरूपाची जेव्हा माऊली स्तुती करतात तेव्हा दोन त्याला विशेषण माऊलींनी लावलेली आहेत. वेद प्रतिपाद्या आणि स्वसंवेद्या. ते आत्मतत्व वेद प्रतिपाद्य आहे, पण वेद संवेद्य नाहीये. वेद आपल्याला कुठपर्यंत नेऊ शकतील? अतद्व्यावृत्ती. याचा आपण विचार करतोय. 10 जण उभे आहेत. या 10 जणांपैकी आपल्याला राम कोण आहे हे शोधायचंय, पाहायचंय. पण थेट आपल्याला कळत नाहीये की ह्यांच्यामधला राम कोण आहे. मग एक पद्धत काय आहे की हा राम नाहीये, तो राम नाहीये, तो राम नाहीये, असं करत करत इतर 9 जण जेव्हा नाकारले जातात तेव्हा आता राम कोण आहे हे सांगण्याची गरज राहत नाही. अतद्व्यावृत्ती याचं नाव आहे. परमात्म तत्वा व्यतिरिक्त जे काही आपल्याला जग वाटतंय त्या सगळ्याचं निराकरण हे नेती हे म्हणजे ब्रह्म नाही, हे म्हणजे ब्रह्म नाही, हे सांगून तिथपर्यंत आपला हात धरून आपल्याला घेऊन जाण्याचं काम फक्त वेद करतात. म्हणून या षडंगादी वेदो याचा सगळ्याचा पूर्ण अगदी कंठस्थीकरण, सगळ्या प्रकारे याचं चिंतन जरी केलं तरी शेवटी अनुभव ही जी गोष्ट आहे ती प्राप्त करण्यासाठी म्हणून मात्र आपल्याला सद्गुरूंपाशीच जावं लागतं. आणि जर आपण सद्गुरूंपाशी न जाता आपल्या बळावर आपण आत्मज्ञान सुद्धा या सगळ्या आपल्या शब्दज्ञानाच्या बळावर प्राप्त करून घेऊ असं म्हणत असू तर ती मात्र आपली फार मोठी चूक आहे. कारण काय आहे? स्वतः भगवान म्हणतात ते परमज्ञान कसं प्राप्त होतं, कुणाला प्राप्त होतं? तेषामेवानुकंपार्थम अहमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. भगवान म्हणतात मी स्वतः ते ज्ञान या जीवाला करवून देतो. सोही जानई जही देही जनाई जानत तुमही होई जाई. रामचरित मानसमध्ये गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात. आणि ज्याला वास्तविक ज्ञान होतं
तो तर साक्षात परमात्ममयच होऊन जातो. सद्गुरू कसे असावेत याचं जेव्हा वर्णन आपण ऐकतो तिथं दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे श्रोत्रिय, त्याला सगळ्या प्रकारचं शास्त्रीय ज्ञान तर असणं अपेक्षित आहेच, ते तर बऱ्याच जणांना असतं. पण दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगितलेली आहे, ब्रह्मनिष्ठ. साक्षात ज्यानं ब्रह्माचा अनुभव घेतलेला आहे, ज्याला स्वतःला अनुभव नाही, तो दुसऱ्याला त्या अनुभवाकडे नेऊ शकत नाही. आणि ज्याला परमात्म्याचा अनुभव मिळाला, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म, हे आपण कशाच्या आधारावर म्हणतो? कारण सद्गुरू तर आपल्याला समोर दिसतात ते मनुष्याकृतीमध्ये, मग त्यांना ब्रह्म आपण कसं काय म्हणायचं? जानत तुमही तुमही होई जाय. जो त्याला जाणतो तो साक्षात त्याचं स्वरूपच होऊन जातो. ठाकूर रामकृष्ण परमहंस एक उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे, एक मिठाची बाहुली, ती असं म्हणाली की मी समुद्राची खोली मोजून येते, आणि त्या मिठाच्या बाहुलीनं समुद्रामध्ये उडी घेतली. काय झालं? त्यानंतर समुद्र कसा आहे, केवढा आहे, किती खोल आहे, हे सांगायला ती बाहुली काही परत आली नाही. समुद्रामध्ये उडी घेतली आणि ती मिठाची बाहुली समुद्रच बनून गेली, परमात्म्याला जाणण्यासाठी निघालेला. जो महात्मा साक्षात परमात्मा स्वरूपच होऊन गेला, अशा सद्गुरूंच्या पायाशी जाण्यानंच खऱ्या अर्थानं आपल्याला आपलं ध्येय साधता येतं. आणि असे जे सद्गुरू आहेत त्यांच्यामध्ये, आणि केवळ ज्याला शब्दज्ञान प्राप्त झालेलं आहे, ज्यानं फक्त पाठांतर केलेलं आहे, ज्यानं फक्त इकडचे तिकडचे संदर्भ गोळा केलेले आहे, एखाद्या अनुभवी सद्गुरूमध्ये आणि अशा प्रकारच्या एखाद्या पंडितामध्ये, विद्वानामध्ये काय फरक आहे? तर एखाद्या विद्वानाच्या तोंडून जे ज्ञान बाहेर पडतं ते त्यानं ग्रहण केलेलं ज्ञान, सद्गुरूंचं जे ज्ञान त्यांच्या अंतरंगातून बाहेर पडतं ते त्यांच्या ग्रहणातून बाहेर पडणारं नसतं, ते त्यांच्या स्फुरणातून बाहेर येत असतं. आणि हे स्फुरण प्रगट होण्यासाठी तोंडानं काही त्या सद्गुरूंना बोलण्याची सुद्धा आवश्यकता नसते. दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये भगवान आचार्य स्वतः वर्णन करतात, नाना छिद्र घटो दरस्थित महा दीप प्रभा भास्वरम ज्ञानं यस्य तु चक्षुरादिकरणद्वारा बहिस्पंदते. ज्ञानं यस्य तु चक्षुरादिकरणद्वारा बहिस्पंदते. वास्तविक ज्ञान ते ज्यामध्ये आपल्या आत्मस्थितीचा आपल्याला अनुभव येतो, आणि तो आत्मा हा स्वसंवेद्य असल्यामुळं वेदांच्या किंवा इतर कुठल्याही शाब्दिक ज्ञानाच्या अध्ययनानं आपण किती जरी शहाणे झालो, उत्तम प्रकारे आपण व्यासपीठावर बसून आपलं ज्ञान, त्याचं प्रदर्शन लोकांसमोर करू शकलो, त्यातून आपल्याला यश प्राप्त होईल, कीर्ती प्राप्त होईल, शिवाय साईड इफेक्ट म्हणून अहंकार सुद्धा प्राप्त होईल कदाचित. पण जोपर्यंत सद्गुरूंच्या चरणाशी आपण जात नाही तोपर्यंत आपल्याला ते प्राप्त होणार नाही जे प्राप्त करण्यासाठी आपण जन्माला आलो. पर्यायानं ज्या प्रकारे एखादा फक्त भौतिक संपत्तीमध्येच, भौतिक समृद्धीमध्येच रमलेला जीव, त्याचं आयुष्य जसं व्यर्थ जातं, एखाद्या विद्वानानं सुद्धा स्वतःला त्यांच्यापेक्षा फार काही वेगळं समजण्याची आवश्यकता नाहीये. त्या ज्ञानाच्या, केवळ त्या शब्दज्ञानाच्या अहंकारामुळं आणि सद्गुरूंच्या पायाशी न गेल्यामुळं त्याचं सुद्धा अधःपतन होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. तसं होऊ नये, आपण ज्ञान तर निश्चित प्राप्त करावं, पण या सगळ्या ज्ञानाचा सुद्धा विचार साधन म्हणून केला जावा. ज्ञान खऱ्या अर्थानं ते कृतार्थ आहे
जे वैराग्यामध्ये परिणत होतं. ज्ञानाचं खरं फल हे वैराग्य आहे. ज्ञानामुळे, आपल्या पुस्तकी ज्ञानामुळे त्यातून जर आपली फक्त आपल्या मनामध्ये अधिकाधिक प्रसिद्ध होण्याची महत्वाकांक्षा, अधिकाधिक अर्थप्राप्तीची महत्वाकांक्षा, लोकांच्या समोर अधिकाधिक एक प्रकारे पूज्यता प्राप्त करण्याची महत्वाकांक्षा जर आपल्या मनात आपल्या त्या आपण प्राप्त केलेल्या ज्ञानामुळे वाढत असेल, तर ते ज्ञान खऱ्या अर्थानं कृतार्थ आहे असं म्हणता येत नाही. ज्ञानाचं फल वैराग्य आहे. वैराग्यामध्ये ज्या ज्ञानाची परिणती होते असे कित्येक महात्मे आपल्याला ठाऊक आहेत. ते पूर्वीच्या काळात होते फक्त असं नाही, अगदी आजच्या काळात सुद्धा आहे की जिथं त्या महात्म्यांना कुठल्याही प्रकारचा मोह नाही, कुठलाही लोभ नाही, प्रसिद्धीची कुठली हाव नाही. अत्यंत ज्ञानी आहे, पण त्या ज्ञानाचा खरा उपयोग त्यांना होऊ शकला सद्गुरूंच्या शरणागतीमुळं. ज्ञानाची परिणती वैराग्यामध्ये झाली आणि त्यामुळं ते कृतार्थ झाले. आणि मग असा जो ज्ञानी आहे, षडंगादि वेदो मुखे शास्त्रविद्या हे सगळं तर आहे, शिवाय गुरो रंघ्रिपद्मे मनः लग्नम, मन गुरूंच्या चरणकमलाशी सुद्धा जोडलेलं आहे, सगळ्या प्रकारचं ज्ञान सुद्धा प्राप्त केलेलं आहे. असा जो आहे तो ज्ञानी मात्र कसा असतो, तर खऱ्या अर्थानं त्या ज्ञानाची लक्षणं जी आहेत ती खऱ्या ज्ञानाची लक्षणं आहेत, जी गीतेमध्ये भगवान 13व्या अध्यायात सांगतात. अमानित्वमदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः. आचार्योपासनं. आणि हे सगळे सद्गुण ज्याच्यामध्ये सद्गुरूंच्या शरणागतीमुळं आपोआप फुलायला लागतात, त्याचं ज्ञान खऱ्या अर्थानं कृतार्थ आहे. यानंतरचा विचार क्रमशः आपण पुढच्या भागांमध्ये करू. आज या ठिकाणी विराम घेऊ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय.